नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी इथे चौकोनी म्हणजे प्रिंटेड कपडा घेतलेला आहे, ब्लाऊज शिवून उरलेला आहे हा. तर बघा, हे माप सांगते त्याचा एका साईडने 10 आणि असा 9 इंचांनी घेतलेला आहे आणि त्याच मापाचा मी अस्तर आणि शॉपिंग बॅग घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही गोणी बी टाकू शकता. तर मी इथे शॉपिंग बॅग मध्ये हे केले आहे. तर खाली अस्तरचा कपडा मध्ये शॉपिंग बॅग आणि वरती मेन फॅब्रिकचा कपडा ठेवून आपल्याला चारी बाजूने असे शिलाई करून घ्यायची आहे. चारी बाजूने शिलाई करून घेतल्यानंतर मग आपल्याला जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला ते कट करायचा आहे. तर कपडा गोळा होऊ नये म्हणून हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं साफ करता पण शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तर चौकडून आपण एक शिलाई करून घेतली आहे. तुम्हाला आतमध्ये थोडं 2 इंचावरती जर टिपा मारून घ्यायचे असतील तर मारून घेऊ शकता. पण मी अशा पद्धतीने फक्त चारी बाजूने शिवलेले आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊयात. तर कपडा कट करून घेतल्यानंतर तुम्हाला आता आपल्याला इथे 9 इंचाची चेन लागणार आहे. तर ज्या साईडने 9 इंच आहे आपला तो त्या साईडने आपल्याला चेन लावायची आहे. तर बघा, आणि जी चेन आहे ती अशी उलटी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे. एक शिलाई करून घ्यायची आपल्याला आणि शिलाई केल्यानंतर मग आतमध्ये अशा पद्धतीने बघा, असं करून त्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर या साईडने घेते म्हणजे मग ती चेन पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली शिलाई करून येईल म्हणून. तर आता जो भाग आहे बघा दुसऱ्या साईडचा तो आहे असं यावरती ठेवायचं आहे दुसऱ्या साईडने चेनवरती आणि त्यावरती आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे. इथे पण एक शिलाई करून घेतल्यानंतर मग आपल्याला त्यावरती पण एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, जी आहे ती चेन जर खोलायची आहे. खोलल्यानंतर मग त्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. पूर्ण चेन काढायची नाही आहे, त्या साईडला लॉक करून घ्यायचं आहे. मग नंतर चेन अशी हे करून अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप झाल्यानंतर आपण आता इथे चेन लावून घेऊयात आणि बघा, याचं सेंटर काढून घेऊयात. आता सेंटरचा टिक करून घेतली आहे इथे मी. टिक करून घेतल्यानंतर चेन जी आहे ती आणि जो आपण टिक केलेला आहे तो बघा, अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. तर शिलाई करून घेतल्यानंतर जो एक्स्ट्राचा जो थोडासा कपडा झालेला आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे. तसं तर त्याच पद्धतीने आपण या साईडने पण करून घेऊयात शिलाई. तुम्ही डबल टिप पण देऊ शकता अशा पद्धतीने. तर आता बघा, इथे आपल्याला जी शिलाई आपण केलेली आहे ती सोडून 1 इंचावरती असं टिक करून घ्यायचं आहे. 1 इंचाचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर मी चारी बाजूने असे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे आपण कट करून घेऊयात. चारी बाजूने आपल्याला 1 इंचांनीच करायचं आहे. जी शिलाई आहे आपण साईडने केली होती ते सोडून 1 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे. असं बॉक्स तयार करून कट करून घ्यायचं आहे. तर आता बघा, इथे काय करायचं आहे, जो आपण कट केलेला आहे तो असं आतमध्ये चा कपडा पण घेऊन अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. एकदम पाऊण इंचावरचाच कपडा आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा आहे. तर चारी बाजूने आपण अशा पद्धतीने जे आपण कट केलेले आहेत कोणे ते आपण व्यवस्थित असं मधला पण कपडा येईल अशा पद्धतीने व्यवस्थित घेऊन आणि जो कडेचा जो आहे आपण अगोदर शिलाई केलेला तो एका साईडलाच कोणत्या तरी एका साईडलाच करायचं आहे दोन्ही बाजूंनी. अशा पद्धतीने आपण चारी बाजूंनी असं कोणी शिवून घेऊयात. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही पाऊच बनवण्याची. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघा आपली चारी बाजूची कोणे तयार झालेली आहेत. आता इथे आपण पलटून घेऊया. तर कोपरे छान व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. खूप छान पद्धतीने बघा, खूप छान पाऊच झालेला आहे. तर मी या संक्रांतीला वाण म्हणून हेच दिलेलं आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं हे. तर बघा आपण याच्यामध्ये मुलांचे स्केच पेन, खोडरबर हे सगळं ठेवू शकतो किंवा आपलं मेकअपचं किट पण ठेवू शकतो किंवा आपल्या शिवणकामाचे रिळा सगळं हुक बटन हे सगळं ठेवू शकतो यामध्ये. तर तुम्हाला इथे थोडंसं काही ठेवून दाखवते बघा अशा पद्धतीने. हे कोणालाही आपल्याला उपयोगी येईल. सगळ्या महिलांना, सगळ्या मैत्रिणीला हे उपयोगी येईल जर तुम्ही वाणामध्ये पण हे बनवून दिलात तर. बघा अशा पद्धतीने आपण सगळं काही सामान ठेवू शकतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.